नमस्कार बालदोस्तांनो. आपल्या आजीच्या गोष्टी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज गाडगेबाबांची जयंती आहे. मग त्या निमित्ताने मी तुम्हाला गाडगेबाबांची गोष्ट आणि थोडीशी माहिती सांगते. गाडगेबाबांचा जन्म वराडामध्ये शेंगाव इथे एका गरीब कुटुंबात झाला. त्यांचं खरं नाव गाडगेबाबा नाही आहे. त्यांचं खरं नाव डेबू आहे. पण ते नंतर पुढे सतत आपल्याजवळ गाडगं बाळगायचे. गाडगं म्हणजे काय? माठाचा तुटलेला अर्धा भाग, त्याला गाडगं म्हणतात. तर ते त्यांच्याजवळ असायचं म्हणून त्यांना पुढे लोक गाडगे बाबा म्हणायला लागले. म्हणजे हे त्यांचं टोपण नाव झालं. तर खरं नाव त्यांचं डेबू. तर डेबूच्या लहानपणी त्याचे वडील वारले. मग आता काय करणार? मग डेबूची आई त्याला घेऊन त्याच्या मामाकडे आली आणि ती मामाकडे राहायला लागली. मग हा डेबू तिकडे मामाचं सगळं काम करायचा, आई पण काम करायची आणि आपण जे काम करू ते एकदम परफेक्ट आणि सुंदर झालं पाहिजे अशी त्यांची धारणा होती आणि ते तसं सगळं काम व्यवस्थित करायचे. पण ते त्यावेळेला ज्या समाजात राहायचे त्या समाजात काही कुरीती होत्या. तर ते लोकांना खूप सांगायचे की असं करू नका, तसं करू नका. पण त्यांच्या एक लक्षात आलं. ते बोलतात ना, आधी केले मग सांगितले. लोकांना नुसतं सांगून उपयोग नाही. आपल्या आचरणातून आपण लोकांना ते दाखवून दिलं पाहिजे की हे असं वागा म्हणून. तिथे काही वर्षांनी त्यांना मुलगी झाली. त्यांचं लग्न-बिग्न झालं, मग त्यांना मुलगी झाली. त्यांच्याकडे पद्धत होती. मुलीचं बारसं असलं की त्यांच्या जे कोण भावकीतले आहेत, नातेवाईक आहेत, रिलेटिव्हज आहेत, त्यांना मटणाचं जेवण घालायचं. तर ते बोलले, "मी मटणाचं जेवण का घालू? माझ्या मला मुलगी झाली ह्याचा मला आनंद आहे, पण त्याच्यासाठी दुसऱ्याचा बळी का देऊ मी? दुसऱ्याचं बाळ का कापू? आता बकरी कापा, कोंबडी कापा, ते पण कुणाचं तरी पिल्लूच आहे ना. मग हे मी का करू? मला हे पटत नाही." आणि त्यांनी सगळ्यांना गोडाचं जेवण दिलं वरणापुरणाचं. त्यांनी ह्या गोष्टीला संपूर्णपणे विरोध केला, की मी हत्या करणार नाही. ते हिंसेच्या विरोधात होते आणि ते स्वच्छतेचे पुरस्कार ते होते. बघा कधी ते यांच्या इंग्रजांच्या काळी होते तेव्हापासून आपल्याकडे स्वच्छता पाळा, स्वच्छता पाळा म्हणून सगळेजण शंख करतात अक्षरशः. तेव्हा आता कुठे आपण अवेअर झालोय. आज पण मोदी साहेब सांगतात ना आपल्याला, मेरा भारत महान, मेरा भारत स्वच्छ भारत. आपल्याला अजूनही कानी कपाळी ओरडून सांगायला लागतं, स्वच्छता पाळा, स्वच्छता पाळा. तर ह्या गाडगेबाबांना स्वच्छतेचं महत्त्व फार पूर्वी म्हणजे त्याच वेळेला कळलं होतं. म्हणून ते लोकांना सांगायचे, "बाबांनो स्वच्छता पाळा, स्वच्छता पाळा." आणि ते काय करायचे, त्यांनी 29व्या वर्षी घर सोडलं आणि "अवघे विश्वची माझे घरं" अशी भावना ठेवून ते कीर्तनं करत आणि गाव साफ करत सगळीकडे हिंडायला लागले. ते ज्या गावात जायचे, त्या गावात लोकांकडनं घमेली, फावडी, त्याच्यानंतर खराटे असं मागून घ्यायचे आणि ते स्वतः रस्ता साफ करायचे. स्वतः साफ करायचे. आता महाराजच करतात म्हटलं, की मग सगळी लोकं त्यांना मदत करायची. आणि मग सगळं गाव साफ झालं, की तिथेच त्या ठिकाणी ते रात्रीचं कीर्तन करायचे. लोकांना स्वच्छतेचे धडे द्यायचे, लोकांना चांगल्या गोष्टी सांगायचे, अहिंसा सांगायचे आणि त्यांचं एक भजन आहे बघा, गोपाळा, गोपाळा, देवकीनंदन गोपाळा. गोपाळ म्हणजे आपल्या भगवान श्रीकृष्णाचं एक नावही आहे ते आणि गोपाळा म्हणजे गायी पाळा. गो म्हणजे त्यांनी फक्त गायीपुरता एवढं मर्यादित नाही ठेवलेलं. त्यांनी ते सगळ्या पशुपक्ष्यांच्या बाबतीत लिहिलंय. कोंबड्या, बकरे हे जे आपण खातोय ते त्याला तुम्ही मारू नका, उगाचच मारू नका. त्यांनी तर स्पष्टपणे एकदा विचारलं, की तुम्ही लोकं नवस करता. काही लोकं नवस करतात. मला मूल झालं तर मी बकरा देईन, मला मूल झालं तर कोंबडा देईन. ते असं जर असेल तर लग्न कशाला करायचं? मग लोकांना असं नवस करूनच मुलं झाली असती ना. नवऱ्याची आणि बायकोची दोघांची गरज काय? ते दोघं जण एकत्र आल्याशिवाय तर मूल होत नाही. मग लग्नाची गरज काय? तुम्ही नवस करा, होतील तुम्हाला मुलं-बाळं. असं झालं असतं. एवढी त्यांनी कडाडून टीकाही केलेली आहे. त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन करायचं पण काम केलं हे एका प्रकारे आणि भूतदया सांगितले. भूतदया म्हणजे काय? भूत म्हणजे घोस्ट नाही हां. कारण मी जेव्हा 4थीत असताना आम्हाला तुकाराम महाराजांचा अभंग आला ना, तेव्हा आमच्या टीचरनी, आमच्या बाईंनी आम्हाला सांगितलं, की तुकाराम महाराजांनी भूतदया सांगितली. तेव्हा मी घाबरले, कारण असं कसं तुकाराम महाराजांनी सांगितलं? भूतदया, ते भूत समोर आलं तर आम्हीच घाबरून जाऊ. आमच्यावरच दया करायची वेळ येईल लोकांना, असं वाटलं. म्हणून मी आमच्या बाईंना विचारलं, म्हटलं, "भूतदया कसं? भूत समोर आलं तर आम्हालाच काहीतरी करायला लागेल. आमची तर बंबेरीच उडेल." तेव्हा बाई मला बोलल्या, "अगं नाही, भूत म्हणजे प्रत्येक प्राणी मात्र. भूत
म्हणजे घोस्ट असा इथे अर्थ होत नाही. एव्हरी ह्युमन बिईंग किंवा प्राणी, ॲनिमल ह्याला ते लोक भूत असं म्हणतात. वाघ, सिंह, कोल्हा, कुत्रा, कोंबडा, बकरी सगळे भूत झाले. त्याला भूत म्हणतात. तर ती भूतदया त्यांनी लोकांना समजावून सांगितली. स्वच्छता लोकांना समजावून सांगितली आणि ते जिथे जायचे तिथे ते एक गाडगं घेऊन जायचे. त्यांचा वेश अगदी साधा होता. हटके पण स्वच्छ कपडे घालायचे. हातात एक खराटा असायचा. डोक्यावर ते गाडगं असायचं. एका पायात बूट असायचा कापडी आणि एका पायात काहीच नसायचं. असा त्यांचा वेश होता. तुम्हाला एक त्यांची छोटीशी गोष्ट सांगते मी. म्हणजे माझ्या आईने ऐकलेली, आईने स्वतः बघितलेली ही गोष्ट तुम्हाला बाळांनो कुठेही मिळणार नाही. प्रत्यक्षात घडलेली गोष्ट आहे. तेव्हा मी पण नव्हते. ते आमच्या गावात आले होते. कीर्तन बिर्तन झालं त्यांचं. तर कीर्तन चालू असताना ते इतकं छान एखादं सांगायचं आणि त्या अनुषंगाने बरोबर ती गोष्ट करायची. तर तिथे एक मारवाडी माणूस पण कीर्तनात बसला होता. त्या कीर्तनाला अलोट गर्दी व्हायला लागली. 10,000 हजार लोकं त्यांच्या कीर्तनाला यायला लागली. तर तो मारवाडी तिथे पुढेच बसला होता कीर्तन ऐकायला. मारवाडी लोकं खूप भाविक असतात. देव धर्म ते खरंच खूप खूप करतात अगदी. पण त्यांचा व्यवसाय काय? तर सावकारीचा. लोकांना व्याजाने पैसा देणं हा मारवाडी लोकांचा व्यवसायच आहे. तो त्यांचा पूर्वापार व्यवसाय आहे. तर एका गरीबाला त्या मारवाड्याने पैसे दिले होते आणि त्या गरीब माणसांनी त्याला पैसे परत केले नव्हते. त्या माणसाच्या लक्षात होतं की आपल्याला मारवाड्याचे पैसे द्यायचे आहेत. पण त्याच्याकडे पैसाच आला नाही. कुठून देणार तो बिचारा? तो देणार नव्हता असं नाही, पण पैसा आलाच नाही, तो परतफेड करणार कशी? आणि काय झालं? त्याने ठरलेल्या मुदतीत पैसे दिले नाहीत. तसा त्या सावकाराला राग आला. त्याने आपली दादागिरी दाखवली त्या गरिबाला. त्याच्याशी भांडला भिंडला आणि बोलला, आता तू मला पैसे दिले नाही ना, मी तुझं झोपडंच जाळून टाकतो. आणि त्याने बोलल्याप्रमाणे केलं. त्या गरिबाचं झोपडं जाळून टाकलं. आणि दुसऱ्या दिवशी हे कीर्तन आलं. तेव्हा कीर्तनात ऐन कीर्तनात त्या गाडगेबाबांनी त्याची दाढी पकडली आणि विचारलं, काय काल गरिबाचं झोपडं जाळलंस ना? तिकडे मुलांनी सासूरवाडीला गाडी घेतलंय, मोटार घेतलंय, कळलं तरी का तुला? तसा तो मारवाडी ओशाळला. कारण एवढ्या लोकांच्या देखत त्यांनी बरोबर त्याला विचारलं. आता काय बोलणार? तो मान खाली घालून बसला. मग त्याला विचारलं, काय देणार ना उद्या त्या गरीबाला झोपडं बांधून? आता करतोय काय? सगळ्यांच्या समोर इज्जतीचा प्रश्न झाला. हो बोलला, देतो. मग त्या गरीबाचं झोपडं दुसऱ्या दिवशी त्या याने बांधून दिलं मारवाड्याने. त्याला सांगितलं त्याने, अरे तो देईल तुझे पैसे. त्याच्याकडे पैसाच आला नाही अजून, तर कुठून देणार? तो बेईमान नाही आहे. तो बोलला ना, हा माझ्या लक्षात आहे तुमचे पैसे द्यायचे. मग असं नाही करू. तुला पैशाला काही कमी नाही, पण त्याला कमी आहे. तो तुला पैसे देईल. मग त्या गरीबाला त्यांनी दुसऱ्या दिवशी झोपडं बांधून दिलं. असे होते गाडगे महाराज. त्यांनी साफसफाई, स्वच्छता ह्याचा प्रचार आणि प्रसार केला. तर आपण आता अशी साफसफाई पाळण्याचा प्रयत्न करूया. अजून बघा काही लोक ड्वेलिंगमध्ये राहतात. त्यांच्याकडे सफाई कर्मचारी येतात, कचरा उचलायला माणसं येतात, तरी लोकांना सवय असते घे की टाक खाली, घे की टाक खाली. आणि बायकांना तर सवय असते. केस विंचरले की लगेच गुंत उचलायची आणि खाली टाकून द्यायची. तर आपल्याकडे एवढे पूर्वीपासून लोक सांगत आलेत, स्वच्छता पाळा, स्वच्छता पाळा, स्वच्छता करा. या गाडगेबाबांनी तर बिचाऱ्यांनी सगळी गावं साफ केली, क्लीन केली. तर आता आपण त्यांची ही शिकवण आपण आत्मसात करायचा प्रयत्न करूया. एवढं सांगून माझी गोष्ट मी आटोपती घेते. पुढच्या गोष्टीपर्यंत जय श्रीराम. बाळांनो, गोष्ट माहिती ही आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.